करतो, मग पुढे जाऊया. आज हा प्रॉब्लेम संपेल. उद्यापासून मी ट्रसेस चालू करणार आहे. ट्रसेस हा प्रॉब्लेम पेपरला यायची तशी पॉसिबिलिटी कमी आहे, कारण की तो 1-2दाच पडलाय. पण हा नसेल तर 100% ट्रस्टचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे ट्रस्टचा प्रॉब्लेम 10 पेपरमध्ये जर 8 वेळेला आला तर हा चुकून एका दुसऱ्या वेळी येणार. ठीक आहे, बघा काय सांगितलेलं मला. एक प्रेशर वेसल होतं, म्हणजे सिलेंडर, याच्यामध्ये इंटरनल प्रेशर होतं आणि बाहेरचा एंड त्याचा फिक्स होता. मग मी त्याचा प्रॉब्लेम मॉडेल करण्यासाठी त्यांनी मला काय सांगितलं की फक्त 2च नोड कन्सिडर करून प्रॉब्लेम मॉडेल कर. मग मी त्याला बाउंड्री कंडिशन दाखवल्या. हा बाहेरचा एंड मूव होऊ शकत नाही म्हणून फिक्स दाखवला. हा वर खाली जाऊ शकत नाही म्हणून ह्याला रोलर सपोर्ट दाखवला. इथं फोर्सेस दाखवले. हे दाखवल्यानंतर मग मी त्याचा मटेरियल मॅट्रिक्स तयार करून घेतला. एरिया ऑफ एलिमेंट, डिटर्मिनंट ऑफ जी. आता सिम्प्लिसिटीसाठी काय केलं थोडंसं सांगतो. पहिला जो एलिमेंट आहे त्याला 3 नोड आहेत. मी थोडं सिम्प्लिसिटीसाठी मला ती n1 n2 n3 ची किंमत पाहिजे म्हणून मी तिन्ही नोडचे शेप फंक्शन सेम कन्सिडर केले. हा बरं, मग तिघांचे शेप फंक्शन मी सेम कन्सिडर केले. त्यामुळे n1 n2 n3 ची किंमत 1/3 झाली. रेडियस करताना ऍव्हरेज रेडियस काढली. जो बी मॅट्रिक्स होता, बी मॅट्रिक्स जो आपण डेरिव्हेशन मध्ये घेतलेला होता, बरोबर आहे, त्या मॅट्रिक्स मध्ये मी सगळ्या किमती पुट केल्या. Z2 - Z3 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ G, Z3 - Z1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ G, R3 - R2 सगळ्या किमती पुट केल्या. त्यानंतर मला पहिल्याचा बी मॅट्रिक्स मिळाला. आता हा बी मॅट्रिक्स मिळवण्यामागचं कारण काय? कारण की मला स्टिफनेस मॅट्रिक्स पाहिजे होता आणि त्याच्यामध्ये बी आला होता. डी पण मी आधी मिळवला, बी मिळवला. ठीक आहे, मग हा त्याचा झाला B1 म्हणजे एलिमेंट 1 साठीचा मॅट्रिक्स. हा B1 झाला. सिमिलर प्रोसेस वापरून मी B2 शोधला. ठीक आहे, मग परत मी दुसऱ्या एलिमेंटचे n1 n2 n3 सेम कन्सिडर केले. त्यानंतर त्यांची ऍव्हरेज रेडियस काढली. त्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे मॅट्रिक्स मध्ये मी सगळ्या किमती पुट केल्या. त्यानंतर B2 मिळाला. मग आता काय झालं, इथं हा डी, बी चा ट्रान्सपोज मॅट्रिक्स, त्यानंतर डी इंटू बी, 3 मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन सलग करता येणार नाही म्हणून मी डी इंटू बी हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करून घेतलं. डी इंटू बी, सो डी इंटू बी, हा डी मॅट्रिक्स इंटू बी मॅट्रिक्स, ह्या 2 मॅट्रिक्स मी मल्टिप्लिकेशन केलं. ते मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन येते. सिमिलरली डी इंटू बी2 केलं, डी इंटू बी2. मग हे मिळाल्यानंतर मग मी स्टिफनेस मॅट्रिक्सचा फॉर्म्युला 2 पाय आर ए बी ट्रान्सपोज डी इंटू बी. त्याच्यामध्ये डी इंटू बी2 माहित आहे, बी ट्रान्सपोज फक्त मी लिहिला, 2 पाय आर हे सगळे कॉन्स्टंट बाहेर आले. मग ह्या दोघांचं परत मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन केलं. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मला हे मिळालं K1. त्यानंतर सिमिलरली K2 मिळवला. आता गंमत काय, K1 K2 चा मला असेंबल केलेला मॅट्रिक्स शोधायला पाहिजे, असेंबल केलेला. आता ही जी असेंबली कशी डिटरमाइन करायची K1 आणि K2 ची बघा. त्यासाठी 1 चे जे काही नोड आहेत, 1 चे नोड, हा एलिमेंट 1 याचे नोड 1 2 4 यांची रेडियल डायरेक्शनला पण डिस्प्लेसमेंट असणार आणि झेड डायरेक्शनला पण असणार. याला म्हटलं मी Q1 Q2 Q3 Q4. आता हा 3 नंबर सोडून दिला, त्याच्या पुढचा Q7 Q8 म्हणजे 1 2 3 4 7 8 ते नंबरिंग इथे केलं वरती 1 2 3 4 7 8. तसंच इथं पण 1 2 3 4 7 8. आता सिमिलरली दुसऱ्याला पण नंबरिंग करायचं. आता दुसऱ्याचं बघा, पहिला जो नोड आहे तो 2 आहे, मग 3 आहे, मग 4 आहे. मग मी याच्यामध्ये काय म्हटलं, Q3 Q4 Q5 Q6 Q7 Q8. ठीक आहे, म्हणजे 3 4 5 6 7 8, 3 4 5 6 7 8. म्हणजे थोडक्यात काय आहेत, हे नंबर कुणाचे दिले आहेत, त्यांच्या रेडियल डायरेक्शन आणि त्यांचे झेड डायरेक्शनच्या डिस्प्लेसमेंटचे हे नंबर आहेत. मग असेंबली करताना काय करायचं, आता हा पहिला जो आहे तो 1 1 आहे म्हणून इथं 1 आणि इथं 1 असलेला एलिमेंट शोधायचा 4.01 4.1. आता काही वेळेला काय होते, तो 1 1 इथं पण येऊ शकते पहिल्या मॅट्रिक्स मध्ये आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये पण येऊ शकते. पहिल्या मॅट्रिक्स मध्ये आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये पण आला तर आपण त्याची काय करायची, ऍडिशन करायची. म्हणून मी एक एक्झाम्पल दाखवतो 3 3. एक एक्झाम्पल दाखवतो 3 3. बघा इथं 3 आहे आणि इथं 3 आहे, म्हणजे हा झाला 2.3 2.3 आणि इथला एक 3 3 दाखवतो 3 आणि इथला 3 म्हणजे 2.05. 2.3 आणि 2.05 ची ऍडिशन करायची म्हणजे 4.35. आता 4.35 इथे तर पुढे येणार 3 3 पोझिशनला येणार 1 2 3 1 2 3 इथे बघा 4.35. ओके, हे असं प्रत्येकाचं करायचं आणि
तुमचा हा काय होतोय ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स तयार होते. आता ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स तयार झाल्यानंतरची काय स्टेप मी ते सांगणार आहे. मी आता परत एकदा सांगतो, हा प्रॉब्लेम जरी अवघड असला तरी तुम्ही एकदा हा प्रॉब्लेम प्रिपेअर केला तर तुम्हाला ट्रस्टचा प्रॉब्लेम ह्याच्यापेक्षा सोपा असतो. ट्रस्टचा प्रॉब्लेम हा जरा लईच डिफिकल्ट आहे, मला माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला आधीच म्हटलं हा एकदम एक्स्ट्रीम डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, पण हा प्रॉब्लेम तुम्हाला जर समजला तर तुम्हाला ट्रस्टचा प्रॉब्लेम तुम्ही म्हणणार एकदमच सोपा असते सर, कारण की तुम्हाला ट्रस्टचा प्रॉब्लेम यायची पॉसिबिलिटी जास्त आहे. तो मी आता सांगतो, ट्युशन मध्ये 2 दिवस लागतात सॉल्व्ह करायला, पण तुम्ही सलग सॉल्व्ह केला तर तो अर्धा ते पाऊण तासात संपते सलग. ठीक आहे, तुम्हाला सगळ्या प्रोसिजर माहित असतील तर. पण मी कसं तुम्हाला समजून सांगत पुढे जाणार, त्यामुळे तो सॉल्व्ह व्हायला ट्युशन मध्ये 2 दिवस लागतात, पण तुम्हाला तो अर्धा ते पाऊण तासात प्रॅक्टिसने सॉल्व्ह करता येतो आणि पेपरला ट्रस्टचा प्रॉब्लेम असणार. आता मी कुठे पोहोचलोय की मला स्टिफनेस मॅट्रिक्स मिळालाय, ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स. आता ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स जर मिळाला असेल मला, तर या ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स वरून मला आता आपल्याला एक इक्वेशन लिहिता येते बघा. आपण नेहमी लिहायचो एफ इज इक्वल टू के इंटू एक्स, बरोबर आहे काय? एफ इज इक्वल टू के इंटू एक्स ते लिहितो. एफ इज इक्वल टू के इंटू एक्स ऐवजी आपण काय म्हणतोय क्यू. म्हणजे हा फोर्स मॅट्रिक्स आला, हा स्टिफनेस मॅट्रिक्स आला आणि हा तुमचा डिस्प्लेसमेंट मॅट्रिक्स आला. पण तुम्हाला फोर्स मॅट्रिक्स मधले फोर्स कुठले कुठले माहित आहेत? बरं इकडे या, फोर्स कुठले कुठले माहित आहेत ते शोधूया. इथे या, हा F1 आणि हा F2 तुम्हाला माहित आहे का? F1 आणि F2 माहित नाही. मग F1 आणि F2 जर माहित नसेल तर मग आता मला काय करायला पाहिजे? त्या फोर्सेसच्या किमती शोधून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, आता मी थोडस एक मॉडिफिकेशन करणार आहे. काय मॉडिफिकेशन करणार आहे ते तुम्हाला मी 2 मिनिटात सांगतो. एक माझा प्रश्न आहे, समजा मी एलिमेंट 1 कन्सिडर करा, एलिमेंट 1, आणि एलिमेंट 1 वरती मी नोड 1 ला आणि नोड 2 ला फोर्स धरला, नोड 1 ला आणि नोड 2 ला फोर्स जर कन्सिडर केला तर या पहिल्या एलिमेंट मध्ये किती नोड वरती फोर्स आहे रे? 2 नोड वरती फोर्स आहे पहिल्या एलिमेंट मध्ये. 1 नंबर विसरा, 2 नंबरला या. 2 नंबरला जर तुम्ही कन्सिडर केला तर किती नोड वरती फोर्स आहे इथं? किती नोड वरती फोर्स आहे? 2, 3, 4 मध्ये. 2, 3, 4 मध्ये किती नोड वरती फोर्स आहे? 3 नोड वरती, 2 नंबर वरती, बरोबर. पण नोड तर सिमेट्रिक आहेत. डिस्प्लेसमेंट जर बघितलं तर इकडच्या इकडे प्लॉट व्हायला पाहिजे. मग आता काय होते याच्या केसमध्ये, हा नोड 2 ला जर तुम्ही फोर्स घेतला तर 1 नंबरच्या एलिमेंट मध्ये 2 नोडवर फोर्स येते, म्हणजे त्याचे डिस्प्लेसमेंट जास्त व्हायला पाहिजे. आणि 2 नंबरच्या नोडवरती एकाच नोडवरती फोर्स येते. म्हणून थोडस काय करायचं, हा जो फोर्स आहे हा या नोडवर नसून तर या नोडवर आहे असं कन्सिडर करायचं. 2 वर नाही तर तो कोणावरती आहे? 3 वरती आहे असं कन्सिडर करायचं. याचा फरक काय पडणार? नोड 1 वरती एकच फोर्स येतोय, नोड 2 वरती एलिमेंट 2 वरती एकच फोर्स येतोय आणि एलिमेंट 1 मध्ये एकच फोर्स येतोय. त्यामुळे मी हा 2 च्या ऐवजी फक्त कन्सिडर करताना कुठे कन्सिडर करतो? 3 ला. नाहीतर मग फरक काय पडणार? 1 नंबरच्या एलिमेंट वरती 2 नोडवर फोर्स आणि 2 नंबरच्या एलिमेंट वरती एकाच नोडवरती फोर्स. पण आपणच हे फॉर्म केलेले आहे डायगोनल फॉर्म करून. ठीक आहे, त्यामुळे हे दोन्ही सिमेट्रिक कंडिशन यायला पाहिजेत. हे दोन्ही सेम ट्रायंगल आहेत. ठीक आहे, जरी याचा रिझल्ट इकडे प्लॉट होत नसला तरी बघा, या पॉइंटचे डिस्प्लेसमेंट आणि या पॉइंटचे डिस्प्लेसमेंट काय असायला पाहिजे? सेमच असायला पाहिजे. किंवा या पॉइंटचे डिस्प्लेसमेंट आणि या पॉइंटचे डिस्प्लेसमेंट सेमच असायला पाहिजे, कारण की ही वॉल आहे ना. इथल्या पॉइंटचे डिस्प्लेसमेंट इथल्या पॉइंटचे डिस्प्लेसमेंट सेम असणार, इथल्या पॉइंटचे डिस्प्लेसमेंट इथल्या पॉइंटचे डिस्प्लेसमेंट सेम असणार. त्यामुळे ते सेम रिझल्ट प्लॉट व्हावेत म्हणून हा फोर्स 2 ला न घेता मी तो 3 ला दाखवलाय. आता हे F1 आणि F3 मला दोन्ही फोर्सेस शोधायला पाहिजेत, F1 आणि F3. मग ते फोर्सेस कसे शोधायचे ते मी इथे लिहितो. F1 and F3 इज इक्वल फोर्स मला पाहिजे. फोर्स कसा काढतो सांगा? आपल्याला प्रेशर दिले प्रॉब्लेम मध्ये, बरोबर आहे काय? या वॉल याच्या आतमध्ये ऍक्ट होत असलेलं प्रेशर दिले बघा, 2 मेगापास्कल. मग फोर्स कसा डिटरमाइन करतो जरा सांगा मला? फोर्स प्रेशर इंटू काय येणार? एरिया, बरोबर आहे काय? प्रेशर इंटू एरिया. सांगा आता मला एरिया काय येणार याचा? याचा इनर सरफेसचा एरिया पाहिजे, सिलेंड्रिकल आहे असं, सिलेंड्रिकल. त्यामुळे इनर सरफेसचा एरिया पाहिजे. मग काय करायचं? सर्कम्फरन्स इंटू लेंथ. सर्कम्फरन्स इंटू काय करायचं? लेंथ. ठीक आहे, त्यामुळे सर्कम्फरन्स इंटू लेंथ केली की तुम्हाला काय मिळणार? त्याचा
फोर्स मिळणार. मग मी इथे लिहितो सर्कम्फरन्स कसं काढतोय आपण 2πr इंटू लेंथ. सर्कम्फरन्स इंटू लेंथ. आता एक फक्त विचारतो F1 आणि F2 टोटल फोर्स समजा 100 आला 100 तर तो तुम्ही दोन नोड वरती F1 आणि F3 वरती डिस्ट्रीब्यूट केला मग इथं तो अर्धा येणार आणि इथं तो अर्धा येणार. ठीक आहे. त्यामुळे जर F1 आणि F3 ची किंमत पाहिजे असेल तर हा टोटल फोर्स मिळाला त्याचा तुम्हाला काय करायला पाहिजे हाफ घ्यायला पाहिजे. हाफ. सो प्रेशर इंटू एरिया चा हाफ केला की तुम्हाला काय मिळते F1 आणि F3. मी किमती लिहितो 1/2. प्रेशर आहे 2 मेगापास्कल 2 पाय आर बघा आर तुम्ही या रेडियसला कन्सिडर करायलाय त्यामुळे ही रेडियस आहे 40 इथला फोर्स कन्सिडर करायलाय त्यामुळे रेडियस आहे 40 इंटू लेंथ ऑफ इलेमेंट. लेंथ ऑफ इलेमेंट म्हणजे इथून इथपर्यंतची लेंथ आहे ना ही लेंथ किती दिली आपल्याला त्यांना 10 कन्सिडर करायला सांगितलं. 10 लेंथ साठी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून सांगितले. सो तुम्हाला यातनं F1 आणि F3 मिळेल दोन्ही फोर्सेस मिळते. प्रेशर इंटू एरिया आपल्याला इनसाइड सरफेसचा एरिया पाहिजे होता म्हणून सर्कम्फरन्स इंटू लेंथ. दोन नोडला वेगवेगळे फोर्सेस कन्सिडर केले म्हणून हाफ ऑफ कन्सिडर केले म्हणून त्याचा हाफ लिहिला. 2513 2513.3 फोर्स मिळाला. चलो आता परत मी देतो F इज इक्वल टू KQ जे KX आहे. आता हा फोर्स मॅट्रिक्स आहे हा स्टिफनेस मॅट्रिक्स आहे आणि हा तुमचा क्यू मॅट्रिक्स आहे. मग किमती लिहायच्या अगोदर बाउंड्री कंडिशन अप्लाय करायला पाहिजे बरोबर आहे ना. बाउंड्री कंडिशन अप्लाय करायला पाहिजे. इथं हा फोर्स मॅट्रिक्स ऍक्च्युली असा असणार आहे बघा. किती नोड आहेत तुमच्याकडे टोटल नोड किती आहेत 1 2 3 4 त्याचा रेडियल डायरेक्शनचा फोर्स झेड डायरेक्शनचा फोर्स रेडियल डायरेक्शनचा फोर्स झेड डायरेक्शनचा फोर्स म्हणजेच जर तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेला तर टोटल किती फोर्स येणार 8 फोर्स येणार. F1 F2 F3 F4 F5 F6 म्हणजे नोड 1 ला असलेला एक्स डायरेक्शन वाय डायरेक्शन म्हणजे रेडियल आणि झेड असं 8 फोर्सेस येणार. तसंच क्यू किती येणार क्यू प्रत्येकाची रेडियल डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट झेड डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट बरोबर आहे. एक नंबरला Q1 Q2 दोन नंबरला Q3 Q4 तीन नंबरला Q5 Q6 चार नंबरला Q7 Q8 असं येणार. मग मी त्याप्रमाणे याची बाउंड्री कंडिशन लिहितो. ठीक आहे. पुटिंग बाउंड्री कंडिशन जरा लक्ष द्या लास्ट स्टेप आहे ही. आता मला फोर्सेस सांगायचे फोर्सेस इथे या प्रॉब्लेम मध्ये बघून सांगा. नोड 1 ला रेडियल डायरेक्शनला फोर्स आहे झेड डायरेक्शनला आहे का रे नाही आहे का रे फोर्स नाही नाही. ठीक आहे. म्हणजे इथं बघा F1 आहे F2 0 F3 आहे F4 0 F5 F6 0 F7 F8 0. ठीक आहे. त्यामुळे मी इथं लिहितो F1 इज इक्वल टू F3 इज इक्वल टू 2513 अँड बाकीचे सगळे फोर्सेस काय झाले 0 F2 F4 F5 F6 F7 F8 इज इक्वल टू 0 हे सगळे फोर्सेस 0 झाले. ठीक आहे. आता असंच हे मला मिळालं फोर्स. आता मला डिस्प्लेसमेंट सांगा अँड डिस्प्लेसमेंट बघा डिस्प्लेसमेंट इथे Q1 असणार काय नसणार Q1 डिस्प्लेसमेंट इन रेडियल डायरेक्शन डिस्प्लेसमेंट इन रेडियल डायरेक्शन असणार काय नसणार. हा रोलर सपोर्ट आहे म्हणजे हा आत मूव्ह होऊ शकतो रेडियल डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट आहे. Q2 बघा Q2 वर मूव्ह होईल का रे आपण बाउंड्री कंडिशनला सांगितलं हा वर मूव्ह होऊ शकत नाही म्हणून इथं रोलर सपोर्ट दाखवलाय म्हणजे Q2 0 आहे. Q1 आहे
Q2 0 आहे. तसंच इथे या Q3 ची किंमत आहे तो रेडियलला मूव्ह होऊ शकतो, Q4 Z ला मूव्ह होऊ शकत नाही, म्हणजे Q4 0 आहे. म्हणजे Q2 Q4 हे 0 आहे. इथे हे तर फिक्सच एंड आहे, हे मूव्ह होऊ शकत नाहीत कुठल्याही डायरेक्शनला. त्यामुळे Q5 Q6 पण 0 आहे, Q7 Q8 पण 0 आहे. ठीक आहे, त्यामुळे मी इथे लिहितो फक्त नॉन व्हॅल्यू Q1 आणि Q3 आहे, बाकी सगळे 0 आहेत. Q2 Q4 Q5 Q6 Q7 Q8 इज इक्वल टू 0 अँड हे सगळे 0 झाले. Q1 Q3 ह्याच्या किमती माहित नाहीत, हे अननोन आहेत. ठीक आहे, म्हणजे यांना डिस्प्लेसमेंट आहे, बाकीचे सगळे 0 आहेत. परत एकदा सांगतो बघा, इथला फोर्स इकडच्या डायरेक्शनला आहे, वरच्या डायरेक्शनला 0. इथं ह्या डायरेक्शनला ही डायरेक्शन रेडियल डायरेक्शन, इथं रेडियल डायरेक्शनला फोर्स आहे, झेड डायरेक्शनला नाही. हे फिक्स असल्यामुळे इथला फोर्स 0 घेतला, इथला फोर्स 0 घेतलाय. तसंच डिस्प्लेसमेंट Q1 आहे, Q3 आहे, Q2 Q4 अननोन. तसंच हे Q5 Q6 Q7 Q7 Q8 फिक्स एंड असल्यामुळे 0. ह्या तुमच्या आल्या बाउंड्री कंडिशन. आता ह्या बाउंड्री कंडिशन इथनं उचलायच्या, इथं पुट करायच्या. ठीक आहे, बघा मी डायरेक्ट लिहितोय. F1 पहिला हा मॅट्रिक्स लिहिलो, F1 हा मॅट्रिक्स लिहिलो F1. F1 ची किंमत बघा किती आहे, 2513. F2 0, F3 2513, F4 0, F5 0, F6 0, F7 0, F8 0. फोर्स मॅट्रिक्स झाला. त्यानंतर इथं कुठला मॅट्रिक्स येणार आहे आता तुमचा, स्टिफनेस मॅट्रिक्स. मी लिहितो 2 मिनिटांनी. त्यानंतर आता Q सांगा, Q डिस्प्लेसमेंट मॅट्रिक्स. डिस्प्लेसमेंटच्या किमती सांगायच्या. Q1 अननोन आहे, Q1 तसंच ठेवतो. Q3 अननोन आहे, Q2 0 आहे, Q2 0 आहे, Q3 अननोन आहे, तसाच ठेवतो. Q4 0 आहे, Q5 0 आहे, Q6 0 आहे, Q7 0 आहे, Q8 0 आहे. ओके, आता तुमच्याकडे K स्टिफनेस मॅट्रिक्स इथं आहे, इथं आहे. मी फक्त जरासं लिहून घेतो. ऍक्च्युली पेपरमध्ये जर पडलं तर हे लिहायचं नाही, मी आता सांगतो, हे लिहायचं नाही. पण मी तुमच्या माहितीसाठी लिहायला लागलोय. आता प्रॉब्लेम 2 स्टेपमध्ये संपणार आहे. आता काय कॅल्क्युलेशन वगैरे लय करत बसायला लागत नाही, मी इलिमिनेशन अप्रोच वापरणार आहे. कसं ते फक्त दाखवायचं तुम्हाला. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल, या प्रॉब्लेम मध्ये आपण किती इलेमेंट कन्सिडर केलेले, किती इलेमेंट घेतले होते आपण या प्रॉब्लेम मध्ये? 2. किती किती इलेमेंट कन्सिडर केले या प्रॉब्लेम मध्ये? 2 इलेमेंट कन्सिडर करून किती दिवस झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला? एक प्रॉब्लेम 4 दिवस झालं सोडवा लागलोय. मग मला सांगा, जर मी 4-5 इलेमेंट घेतले असते तर काय झालं असतं? म्हणजेच काय, जेवढं तुम्ही हायर इलेमेंट कन्सिडर करणार, जेवढे हायर इलेमेंट, तेवढा प्रॉब्लेम तो कॉम्प्लेक्स होतो. म्हणजे आपल्याला जसा वेळ लागला तसा कॉम्प्युटरला पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला कॉम्प्युटेशनल मेमरी जास्त लागणार. आणि अरे मी काय तर चुकलेलं घाल. एक 2 3 4 5 6 7 8 घो झाला. 1 2 3 4 5 इथं 6वं इथं आहे, 7वं 8वं बसत नाही पुढचं. आता ठीक आहे, जेवढं मला पाहिजे तेवढंच लिहितो मी, बाकी सगळं सोडून देतो. जरा थांबा, आयडिया करतो. 0 इथं लिहितो. ठीक आहे,
जेवढं पाहिजे तेवढंच करतो मला आता. 1.69 0.075 2.8 हे जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं, बाकीचं सोडून दिलं मी. कारण काय झालं, जर स्पेस पुरली नाही, इथे 0 आहे, परत इथे एक 0 आहे, अजून एक इथं कॉलम होता, पण मी ऍडजस्ट केलं इथं. लक्ष द्या, झालं माझा के मॅट्रिक्स लिहून झालाय. आता मला इलिमिनेशन अप्रोच वापरायचा आहे. इलिमिनेशन अप्रोच, आता समजा तुम्हाला मी जर सॉल्व्ह कर म्हटले, तुम्ही कसं करणार आहे? हे सॉल्व्ह कर, हे जर तुम्हाला मी सॉल्व्ह कर म्हणून सांगितलं, तुम्ही काय करणार? आता काय करायचं सांगतो, लक्ष द्या. जिथं जिथं Q1 च्या किमती 0 आहेत, जिथं जिथं Q च्या किमती 0 आहेत, ती रो आणि तो कॉलम इथनं डिलीट मारायचा. तुम्हाला जर आठवत असेल तर बघा, मी पहिल्या टॉपिक मध्ये इलिमिनेशन अप्रोच सांगितलेलं तुम्हाला. काय, जिथं जिथं डिस्प्लेसमेंटच्या किमती 0 आहेत, जे शोधायची नाही डिस्प्लेसमेंट, तिचं काय करायचं, ती रो आणि स्टिफनेस मॅट्रिक्सचा त्या नंबरचा कॉलम हा काय करायचा, डिलीट मारायचा. बघा, Q2 शोधायचा आहे काय, नाही, मग काय करायचं, सरळ 2 नंबरची रो. आता 2 नंबरची रो डिलीट मारली की त्याच्याबरोबर स्टिफनेस मॅट्रिक्स मधला 2 नंबरचा कॉलम डिलीट मारला. ओके, तसंच ही Q3 ची किंमत पाहिजे आहे 4 नंबर, 4 नंबरची रो, 4 नंबरचा कॉलम, 5 नंबरची रो, 5 नंबरचा कॉलम, 6 नंबरची रो, 6 नंबरचा कॉलम, 7 नंबरची रो, 7 नंबरचा कॉलम, 8 नंबरची रो, 8 नंबरचा कॉलम. एवढं सगळं डिलीट मारलं. हे डिलीट मारल्यानंतर जे एलिमेंट राहिल्यात त्याचाच फक्त मॅट्रिक्स लिहायचा. परत नंतर 1-2 मिनिटांनी सांगतो. एलिमेंट डिलीट मारल्यानंतर जे राहते त्याचाच फक्त मॅट्रिक्स लिहायचा. म्हणून म्हणतो बाय युजिंग इलिमिनेशन अप्रोच. काय राहिलं बघा, जेवढं राहिलं तेवढंच लिहायचं. 2513 2513 हे बघा, हे बाकी सगळे डिलीट झाले. इथं जर राहिलं तेवढंच लिहायचं, इज इक्वल टू 4.01 मायनस 2.34. हे दोन राहिले, हे दोन राहिले, मायनस 2.34 4.35. बाकी सगळं डिलीट झाले. Q1 Q3 म्हणजे हा मॅट्रिक्स जो मला सॉल्व्ह करायला लागणार होता, तो इलिमिनेशन अप्रोच वापरल्यानंतर तो एवढाच राहिला. ह्याचा आन्सर म्हणजेच ह्या मॅट्रिक्सचा आन्सर आहे. ठीक आहे, परत एकदा सांगतो, इलिमिनेशन अप्रोच सोपा आहे. बघा काय केलेलं, मी जरा कालच्यापासून रिपीट करतो. स्टिफनेस मॅट्रिक्स मिळवलेला, मग मी बाउंड्री कंडिशन पुट केल्या. फोर्स मॅट्रिक्स इज इक्वल टू स्टिफनेस मॅट्रिक्स इंटू डिस्प्लेसमेंट मॅट्रिक्स. हे फोर्स किती असणार, 4 नोडचे 8, एक्स आणि वाय डायरेक्शन, F1 F2 F3 F4 F5 F6 F7 F8. तसंच Q1 Q2 Q3 Q4 Q5 Q6 असं Q8 पर्यंत असणार. आणि हा तुम्ही ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स तुम्ही लास्ट टाइमला मिळवलेला आहे. मग बाउंड्री कंडिशन लिहिल्या, 1 आणि 3 चा फोर्स लिहिला, 2 4 5 6 7 8 0 आहे. त्यानंतर मी डिस्प्लेसमेंट बघा, फक्त 1 ला 3 ला होती, बाकी सगळ्या 0 आहेत. मग मला डिस्प्लेसमेंट शोधायचे आहेत, म्हणून यातला डिस्प्लेसमेंट जिथं जिथं आहेत ते सोडून बाकीचं जे 0 ती रो डिलीट मारायची. रो डिलीट मारली की त्याच्याबरोबर स्टिफनेस मॅट्रिक्सचा तोच कॉलम डिलीट मारायचा. म्हणजे काय, 1 नंबरला Q1 आहे, 2 नंबरला 0 आहे, म्हणून 2 नंबरची रो डिलीट करायची. त्याच्याबरोबर स्टिफनेस मॅट्रिक्स जो असतोय त्यातला 2 नंबरचा कॉलम डिलीट मारायचा. 4 नंबरची रो, स्टिफनेस मॅट्रिक्स मधला 4 नंबरचा कॉलम, 5 ची रो 5 चा कॉलम, 6 ची रो 7 चा कॉलम, 7 ची रो 7 चा कॉलम, 8 ची रो 8 चा कॉलम. ठीक आहे, असं डिलीट मारत जायचं. जे राहिलं ते लिहायचं. म्हणजे हा मॅट्रिक्स मी सिंपल करून आता इथं रिड्यूस केला. आता हा मॅट्रिक्स तुम्ही सॉल्व्ह केला की तुम्हाला Q1 Q3 मिळते. नाव Q1 ची किंमत शोधतो. Q1 इज इक्वल टू, Q1 कसं शोधणार, Q1 कसं शोधणार, Q1 कसं शोधणार बघा, लक्ष द्या. 2513 पहिलं इक्वेशन लिहितो. 2513 इज इक्वल टू 4.01 Q1 मायनस 2.34 Q3. ठीक आहे, पहिली इक्वेशन लिहिलं, पहिलं इक्वेशन.
तसंच दुसरं इक्वेशन लिहितो 2513 इज इक्वल टू सेकंड रो कॉलम मायनस 2.34 Q1 प्लस 4.35 Q3. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. इक्वेशन कसं सॉल्व्ह करणार? सायमल्टेनियसली. मग आता काय करायचं? सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायला एकतर Q1 इलिमिनेट करा किंवा एकतर Q3 इलिमिनेट करा. ठीक आहे. म्हणून मी देतो A प्लस मी B ची व्हॅल्यू ऍडजस्ट करतो. काय करूया? याला 4.01 करूया. Q1 काढून टाकूया. ठीक आहे. मग आता हे लक्ष द्या रे, याला 4.01 करायचं आहे. कसं करणार? 4.01 इक्वेशन B ला कशांतर मल्टिप्लाय करायला पाहिजे. 4.01 नी मल्टिप्लाय करायचं. 4.01 इथं 4.01 पाहिजे. 4.01 नी मल्टिप्लाय झालं तर हा 2.34 कॅन्सल व्हायला पाहिजे. मग त्यानं डिवाइड करायचं. समजलं? जी व्हॅल्यू करायची त्यानं मल्टिप्लाय, जो इथं आहे त्यानं डिवाइड करायचं. ठीक आहे. म्हणजे ही व्हॅल्यू काय होते? कॅन्सल. मग मी आता इक्वेशन ए आणि बी लिहितो बघा. 2513 इज इक्वल टू 4.01 Q1 मायनस 2.34 Q3. आता हे इक्वेशन लिहितो. 2513 इंटू हे किती येते जरा सांगा रे? 4.01 डिवाइड बाय 2.34. हे किती येते? 4.01 डिवाइड बाय 2.34. वन 1.7136. 71. ठीक आहे. 36 जाऊ दे. लई आता त्रास करून घ्यायला नको. मग मी काय केलं बघा, या इक्वेशनला ह्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय केलं 1.71. इथं 1.71 मल्टिप्लाय केलं, इथं 1.71 मल्टिप्लाय केलं. इथं का केलं नाही? कारण की इथं ह्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करा. 2.34 कॅन्सल होणार, राहणार 4.01 मायनस. ओके. ऍडिशन केली, प्लस मायनस कॅन्सल झालं. या दोघांचे ऍडिशन 2513 प्लस 2513 1.71 इंटू 1.71 इज इक्वल टू या बाजूचं ऍडिशन करून सांगा मला किती येते. या बाजूचे ऍडिशन करून सांगा. 2.34 प्लस हे मायनस आहे, मायनस 2.34 प्लस 4.35 इंटू 1.71. 5.09. 5.09. ओके. आता काय करा? 5.09 इकडे डिवाइड करा. Q3 मिळेल. Q3 मिळाला की तुम्हाला Q1 मिळेल. Q1 ची किंमत इथे पुट करा, Q3 मिळते. सॉरी, Q3 पुट करा, Q1 मिळते. मी उत्तर लिहावे, जरा फक्त एकदा चेक करा. सर बोल बा. 1.33 into 10⁻³ येते. 3 येते काय? ठीक आहे. प्लस 3 येते. प्लस 3 आले. थांबा काय तर राहिलं. हा थांबा. सॉरी. जरा माग एक मिस्टेक. हा मिस्टेक. लक्ष द्या. हे काय आहे? K1 10⁻7 आहे इथं. किंवा K2 10⁻7 आहे. दोघांची ऍडिशन केली इथं 10⁻7च लिहिला नाही. 10⁻7च लिहिला नाही. मग हा 10⁻7 इथं पण आला. म्हणजे हा 10⁻7 इथं पण आला. 10⁻7 म्हणजेच ह्या इक्वेशनला जेव्हा तुम्ही लिहिलं मल्टिप्लाय केलं तर ह्या सगळ्या बरोबर इथं 10⁻7 होता. 10⁻7 हे 10⁻7. ओके. आता
Q3 सॉल्व्ह करताना हे डिवाइड बाय 10⁻⁷ कर, हे उत्तर येते बघ. बरोबर डिवाइड आहे. बाय 10⁻⁷ कर. आलं काय? आलं. ओके, ठीक आहे. सॉरी बाळांनो, राहिलं, बरं झालं उत्तर शोधलं ते. आता हा Q3 Q4 मिळाला, आता सॉरी Q1 मिळाला, Q3 Q1. आता मला डिस्प्लेसमेंट मिळाल्या. डिस्प्लेसमेंट मिळाल्यानंतर तुम्ही स्ट्रेन मिळू शकता. स्ट्रेन कसं मिळवणार सांगा आता? तुम्हाला कोणी पण जर सांगितलं स्ट्रेन फाइंड आउट कर, तुम्ही काय करणार? E इज इक्वल टू BQ. इथे लिहितो हा बाजूला. E इज इक्वल टू B इंटू Q. सो इलेमेंट 1 चा स्ट्रेन पाहिजे असेल तर इलेमेंट 1 चा बी घ्यायचा. E इज इक्वल टू BQ. संपलं. समजा स्ट्रेस पाहिजे असेल, स्ट्रेस, तर स्ट्रेस कसा काढणार? स्ट्रेस D इंटू BQ. स्ट्रेन काढायचा आणि या BQ न मटेरियल मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं. स्ट्रेस तुला इलेमेंट 1 चा स्ट्रेस मिळतोय. ठीक आहे. त्यामुळे तुमच्याकडे आता सगळ्या किमती आहेत, बी आहे, क्यू आहे, स्ट्रेन मिळतोय. BQ मल्टिप्लिकेशन टाकायचं, स्ट्रेस मिळते. ठीक आहे. माझं एम जे पहिलं होतं ते मी तुम्हाला पोहोचून दिलं, काय की डिस्प्लेसमेंट डिटरमाइन करायच्या. ठीक आहे. मी आता परत सगळा प्रॉब्लेम सांगतो, एकदम सोपा आहे. ठीक आहे. फक्त जरा वेळ लागतोय. आता तुम्ही अभ्यास करताना, मी काय सांगतोय बघा, तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला काय करायचं आहे, हा प्रॉब्लेम नक्की मॉडेल कसा केला हे बघायचं आहे. नक्की मॉडेल कसा केला, हे जे मी शिकवलंय हे कशासाठी शिकवलंय त्याच्या मागचं रिझन सांग. हा प्रॉब्लेम जर तुम्हाला जमला तर तुम्हाला ट्रस्टचा 100% जमणार, कारण की ट्रस्टचा लय सोपा आहे. ह्याच्या अर्धा असतो तो, हा लयच मोठा आहे, याच्या अर्धा प्रॉब्लेम असतो. आणि हे जे सगळे शेवटला वापरलं मी इलिमिनेशन अप्रोच वगैरे, हे सगळं तुम्हाला ट्रस्टच्या प्रॉब्लेमला वापरायला लागणार आहे. ठीक आहे. त्यामुळे मी हा एंड पर्यंत सोडवला. भरपूर वेळेला पेपरला काय विचारले, हा प्रॉब्लेम मॉडेल करा. त्या मॉडेल कसा करायचा ते पण सांगणार आहे तुम्हाला. पण त्याच्या अगोदर आता जरासं मी काय करतो, हा प्रॉब्लेम परत एकदा एक्सप्लेन करतो. मला काय करायचं होतं, 2 एलिमेंट मध्ये कन्व्हर्ट केलं, याला मी बाउंड्री कंडिशन अप्लाय केल्या. 2 एम फिक्स दाखवले, कारण की इथं डिस्प्लेसमेंट नाही आहे, इथं डिस्प्लेसमेंट आहे फक्त रेडियल डायरेक्शनला आहे, म्हणून रोलर सपोर्ट दाखवले. हे फोर्सेस एलिमेंट 1 2. आता हा जो के आहे, के म्हणजे स्टिफनेस मॅट्रिक्स, तो एलिमेंट 1 चा आणि एलिमेंट 2 चा मिळाला पाहिजे. आणि मग आपण एलिमेंट 1 आणि एलिमेंट 2 चा स्टिफनेस मॅट्रिक्स काय करणार, आपण असेंब्ली करणार. मग त्यासाठी मी हे मिळवण्यासाठी मला पहिल्यांदा डी आणि बी मॅट्रिक्स मिळाला पाहिजे. डी म्हणजे मटेरियल मॅट्रिक्स आणि बी आपण तो डेरिव्हेशन मध्ये शोधलेला मॅट्रिक्स. मग मी पहिल्यांदा मटेरियल मॅट्रिक्स शोधला. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्यात किमती टाकल्या, मटेरियल मॅट्रिक्स मिळाला. मला महत्वाचं काय होतं, यातला बी मॅट्रिक्स, हा बी मॅट्रिक्स. मग बी मॅट्रिक्स साठी लागणार होता मला N1 N2 N3. मग इलेमेंट 1 चा N1 N2 N3 सिम्प्लिसिटीसाठी 1 घेतला डायरेक्ट. आता तुमच्या लक्षात येईल मी हे 1 का घेतलं होतं. एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, त्यात N1 N2 N3 शोधत बसलो तर आणि 4 दिवस जातील. ठीक आहे. त्यामुळे डायरेक्ट सिम्प्लिसिटीसाठी ऍडिशन 1च असते आणि हे तिघांना मी सेम कन्सिडर केलं. त्यामुळे N1 ची किंमत 1/3, N2 ची किंमत 1/3, N3 ची किंमत 1/3 आहे. ऍव्हरेज रेडियस काढली, किमती पुट केल्या. ठीक आहे. मला हा B1 मॅट्रिक्स मिळाला. सिमिलरली असंच त्याच किमती टाकून फक्त एलिमेंट 2 कन्सिडर करून काय करायचं, B2 मॅट्रिक्स मिळाला. B1 मॅट्रिक्स मिळाला, B2 मॅट्रिक्स मिळाला. मग B1 B2 मिळाल्यानंतर त्याला D ने मल्टिप्लाय केलं, D मॅट्रिक्स. ठीक आहे. D म्हणजे मटेरियल मॅट्रिक्स ने मल्टिप्लाय केलं. मटेरियल मॅट्रिक्स मल्टिप्लाय केल्यानंतर D इंटू B चे मॅट्रिक्स मिळाले, दोघांची, 1 चे आणि 2 चे. मग मी स्टिफनेस मॅट्रिक्स कडे गेलो. 2πr B ट्रान्सपोज इंटू D इंटू B. D इंटू B ऑलरेडी शोधलाय, नुसता B चा ट्रान्सपोज दिला, मल्टिप्लाय केलं. हे काय नुसतं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, त्यात काय लय त्रास करून घ्यायचा नाही. ठीक आहे. K1 K2 म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना तुम्हाला फक्त काय करायचं, स्टेप लक्षात ठेवायच्या. ऍक्च्युअल मध्ये कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही, एका दुसरं करून बघायचं. म्हणजे काय, समजा मी आता अभ्यास करायला लागलोय, अभ्यास करायला, तर काय करायचं, D इंटू बी मॅट्रिक्स पाहिजे ना, तर D इंटू बी लिहायचा. तर मल्टिप्लिकेशन सगळ्यांचं करून हे करत बसायचं नाही. काय करायचं, फक्त फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एक व्हॅल्यू करायची, फर्स्ट रो सेकंड कॉलम, पहिले 2 एलिमेंट मिळतात, 2 एलिमेंट लिहायचे, बाकीचं पुस्तकातलं बघून हाय असं लिहायचं. पण पेपरमध्येच पडलं तर सगळं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. मी अभ्यास कसं करायचं सांगाले, सगळेच कॅल्क्युलेशन करून बघत बसायचं नाही. हा पहिल्याचा झाला, हा दुसऱ्याचा झाला. डीबी मिळाला, डीबी ची किंमत टाकली, मला K1 मिळाला. ठीक आहे. K1 मिळाला, तसाच K2 मिळाला. परत मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आलं, का सांगा, इथं बी ट्रान्सपोज आहे, हा बी ट्रान्सपोज आणि हा डीबीचा मॅट्रिक्स आहे. मग परत फर्स्ट रो फर्स्ट कॉलम पहिला एलिमेंट, फर्स्ट रो सेकंड कॉलम दुसरा एलिमेंट, फर्स्ट रो थर्ड कॉलम तिसरा एलिमेंट. ठीक आहे. तसे तुम्हाला 1 2 3 4 मिळत जातील. आता माझ्यासाठी काय महत्वाचं होतं ह्या सगळ्या प्रॉब्लेम मधलं, तर तुम्हाला ज्या वेळेला ट्रसेसचा प्रॉब्लेम येईल त्याची इथनं पुढची जी प्रोसिजर आहे ती आहे अशी ट्रस्टच्या प्रॉब्लेमला वापरायला लागते. म्हणजे काय, 2 स्टिफनेस मॅट्रिक्स आहे, तर ह्यांची ऍडिशन करायची, असेंब्ली करायची. कशी असेंब्ली करायची, तर हा पहिला एलिमेंट म्हणजे 1 1, मग
इथं 1 आहे, इथं 1 आहे, तो शोधायचा. इथं 1 आहे का बघायचं, इथं 1च नाही, त्यामुळे हा एकच राहिला. आता हे 1 2 3 4 कुठून आणलं, तर त्या नोडच्या ज्या डिस्प्लेसमेंट आहेत त्या नोडच्या डिस्प्लेसमेंट आहेत. ठीक आहे. हे अजून एक 2 प्रॉब्लेम झाले की तुम्हाला पाठवेल हे. ठीक आहे. तसंच 2 2 कसा मिळवला, इथला 2 इथला 2 घ्यायचा 8.45, इथं 2 2च नाही आहे त्यामुळे 8.45. 3 3 कसा मिळवला, 3 3 घेतला इथं 2.3, इथं 3 आहे, इथं 3 आहे, 2.05, त्यांची ऍडिशन इथं आहे. असं प्रत्येकाचं बघत बघत लिहिता यायचं. फक्त ह्या स्टेपला ले केअरफुली करावं लागते, तरच प्रॉब्लेम बरोबर येतो. ठीक आहे. इथं स्टेप चुकली की चुकलं. आणि हे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमला करावं लागणार आहे ट्रस्टचा प्रॉब्लेम यायची पॉसिबिलिटी मॅक्सिमम आहे पेपरला. मग स्टिफनेस मॅट्रिक्स मिळवल्यानंतर मी F इज इक्वल टू KQ KX, फोर्स 8 आहेत, K 8 आहेत, सॉरी Q 8 आहेत, K 1च आहे. सगळ्या किमती लिहिल्या, बाउंड्री कंडिशन अप्लाय केली आणि इथं जिथं जिथं झिरो आहे हे लक्षात ठेवायचं. डिस्प्लेसमेंटला जिथं जिथं झिरो आहे त्या रो सगळ्या डिलीट मारायच्या आणि त्याच्याशी रिलेटेड सगळे कॉलम डिलीट मारायचे, रो आणि कॉलम. राहिलेला मॅट्रिक्स काय पूर्ण प्रॉब्लेम न सॉल्व्ह करता हा काय सांगितले, मॉडेल द प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम मॉडेल करून दाखवा एवढंच जर विचारलं तर काय काय करायचं, प्रॉब्लेम मॉडेल करून दाखवा जर विचारलं तर काय करायचं सांगा. बघा, मॉडेल द प्रॉब्लेमला तुम्हाला काय सांगायचं आहे की 2 इलेमेंट तुम्ही जे फॉर्म केलेत ते म्हणजे काय, इलेमेंट 1 ऑफ नोड 1 नोड 2 आणि नोड 4, इलेमेंट 2 ऑफ नोड 1 नोड 2 अँड नोड 2 नोड 3 आणि नोड 4. आता ते जे आहे ते तुम्हाला मी ऍक्च्युली पहिल्या दिवशीच्या याच्यामध्ये दाखवलं होतं, ते म्हणजे इथं आहे बघा, दाखवतो तुम्हाला. हे कनेक्टिव्हिटी मॅट्रिक्स असा जे प्रॉब्लेम मॉडेल करायचा, हा तुमचा इलेमेंट 1 2 त्यांचे नोड कुठले कुठले आहेत आणि त्यांचे कॉर्डिनेट्स कुठले कुठले आहेत हे दाखवायचं हे. ठीक आहे. म्हणजे याच्यावरनं प्रॉब्लेम मॉडेल करायचा, इलेमेंट 1 इलेमेंट 2 डिटरमाइन करायचा. त्याच्यानंतर हे पुढचं काही करत बसायचं नाही. ठीक आहे. म्हणजे मटेरियल मॅट्रिक्स वगैरे काही डिटरमाइन करायचं नाही, फक्त तुम्हाला याचा कनेक्टिव्हिटी मॅट्रिक्स दाखवायचा आहे आणि याचे कॉर्डिनेट्स दाखवायचे आहेत, ग्लोबल कॉर्डिनेट्स. हे दाखवल्यानंतर हा तुमचा प्रॉब्लेम मॉडेल झाला. प्रॉब्लेम मॉडेल झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, याच्या बाउंड्री कंडिशन दाखवायची. बाउंड्री कंडिशन, ह्याच्या बाउंड्री कंडिशन लिहिलं की नाही, ह्या बाउंड्री कंडिशन दाखवायचे. म्हणजेच काय की त्याच्यातल्या नोडचे कुठल्या नोडचा किती फोर्स आहे, त्यानंतर कुठल्या नोडची किती डिस्प्लेसमेंट आहे आणि कोण अननोन आहे हे फक्त तुम्हाला दाखवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला हा फोर्स कॅल्क्युलेट करून दाखवायला लागेल. आणि ही पुटिंग द बाउंड्री कंडिशन इनटू द इक्वेशन तुम्हाला काय मिळणार बघा, सगळ्या व्हॅल्यूज मिळणार. म्हणजे काय, जो कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे मधला, याच्यामधला जो कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तो फक्त तुम्हाला सांगायचा नाहीये. म्हणजे काय, हे डी मॅट्रिक्स एरिया काढून दाखवायचा नाही. ठीक आहे. हे पण काढून दाखवायचं नाही. फक्त एक गोष्ट ही तुम्हाला मेन्शन करायला लागणार, ती म्हणजे काय की ज्यावेळेला तुम्ही नोड 1 कन्सिडर करणार त्यावेळेला सिम्प्लिसिटीसाठी काय करायचं, N1 इज इक्वल टू N2 इज इक्वल टू N3 हे दाखवायला लागणार आणि त्यांची मीन रेडियस हे फक्त दाखवायला लागणार. ठीक आहे. बाकीचं कुठलंही मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन वगैरे कॅल्क्युलेशन करून दाखवायचे. बघा मी परत एकदा सांगतो, 8 मार्कांना जर विचारलं की हा प्रॉब्लेम मॉडेल करा, तर 2 इलेमेंट कसे फॉर्म झाले, त्यांना बाउंड्री कंडिशन कुठल्या अप्लाय केल्यात हे मेन्शन करायचं. हे मेन्शन केल्यानंतर हे काही करायचं नाही. फॉर सॉल्विंग इलेमेंट 1 फॉर सिम्प्लिसिटीसाठी हे एवढंच लिहायचं. म्हणजे काय, तुम्ही हे कन्सिडर केलं की ही सगळी सेम आहेत म्हणून, नंतर त्याची मीन रेडियस. हे कुठलंही कॅल्क्युलेशन दाखवायचं नाही, हे करायचंच नाही, लिहायचंच नाहीये. ठीक आहे. हे पण लिहायचं नाही. अँड बाउंड्री कंडिशन डायरेक्ट लिहायचं. बाउंड्री कंडिशन तुम्ही बाउंड्री कंडिशन कशी अप्लाय केली, बाउंड्री कंडिशन अप्लाय करताना F1 F3 फोर्स कसा आला एवढंच दाखवायचं. हा प्रॉब्लेम एवढंच जर तुम्ही केलं तर तुमचे 8 मार्क झाले. म्हणजे तुम्ही थोडक्यात काय करताय, कॅल्क्युलेशनचा पार्ट सोडून बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या फक्त दाखवायच्या त्यांना. ठीक आहे. म्हणजे तुमचा काय होते, प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. आणि या गोष्टी दाखवल्या याचा अर्थ चेक करणाऱ्याला पण काय कळते, त्यांनी हे सगळं लिहिलं याचा अर्थ याला कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ते माहित आहे. सगळ्यांना समजलं. आता भावांनो, तुम्हाला ह्या डाऊट प्रॉब्लेम मधला काय डाऊट असेल